केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना ये रे विष्णु मधुसूदना
भगवान सद्गुरुनाथांची असीम कृपा की आज युगादी पर्व आहे. म्हणजे भगवंताच्या दशावतारातला एक अवतार आज झाला. मी नाही म्हणत स्वतःला, हा वामन अवतार झाला. युगादी कृतयुगावर तो नैकवायुमिताशना. प्रत्येक युगाच्या आवर्तनात म्हणजे चतुर्युगीनंतर किंवा प्रत्येक युगामध्ये एक अवतार देणं भगवंताला क्रमप्राप्त आहे. भगवंत प्रगटतात तो अवतार आणि मनुष्य घेतो तो जन्म. जनैहि मरणेहि सा जन्मा. जिथे जन्म झाल्यानंतर मृत्यूची तारीख त्याच दिवशी ज्याच्या कपाळावर लिहिली जाते तो जन्म. भगवान श्रीमन नारायणाच्या प्रगट्याला आम्ही अवतार म्हणतो. अवाहा तारयते सावतारहा. अवतरय सा अवतारहा. अवाहा तारते जनाहा धार्यते तिर्यते. म्हणजे वरून वैकुंठातून त्याला येण्याची काही गरज नाही भूतलावर, पण तो येतो. अवाहा धार्यते. ज्याला प्रपंच करायची गरज नाही, ज्याला कुठल्या जन्मवर्णाच्या खेपा घेण्याची गरज नाही, ज्याला अर्जुनासाठी युद्धात उतरणं काही गरजेचं नाही, ज्याला द्रौपदीच्या थाळीमध्ये ऋषी मुनींना भोजन घालायची गरज नाही, ज्याला गजेंद्राच्या मोक्षासाठी यायची गरज नाही, ज्याला ज्ञानदेवांसोबत उभं राहायची गरज नाही, ज्याला जनीसोबत तळायची गरज नाही, ज्याला तुकोबारायांसोबत टाळ पिटायची गरज नाही, ज्याला एकनाथांच्या घरी पाणी भरायची गरज नाही, पण तो ते करतो. धार्यते. आणि तिर्यते. तो इतरांना डुबूही देत नाही, स्वतः कधी डुबत नाही. तो तारतो, तारून नेतो आणि तरलेलाच असतो हा अवतार. आपण धन्य आहो की आपल्या देशामध्ये अवतारांची शृंखला मालिका आहे. अवतार होतो तेव्हा होतो. देवाला देव म्हटलं जातं, पण या भारतामध्ये माणसाला देव माणूस सुद्धा म्हटलं जातं. तशा गुणांनी तो लक्षित असेल तर. सर्व लक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान समितींजया. सम इति जया. वैकुंठ असताना भगवान शंकराजवळ कैलास लोक असताना, ब्रह्मदेवाजवळ ब्रह्मलोक असताना, न इष्टते काम यत्रस्त भुवन यथा. मला वैकुंठात कशाचीच इच्छा होत नाही. मला इच्छा होते ती भक्तांच्या हृदयामध्ये. मला आवडतं माझं वैकुंठ कैलास ब्रह्मलोक एकच आहे, ते म्हणजे साधवो हृदयम मय्यम साधूनाम हृदयम तोहम. मला एकच खेळ आवडतो की सगळ्या सज्जनांच्या भूतमात्रांच्या, तो कसाही असो, जीवाच्या हृदयात राहणं हे मला अधिक आवडतं. आणि माझ्या हृदयात राहण्यालायक जे असतील त्यांना माझ्या हृदयात ठेवायला मला आवडतं. साधवो हृदयम मय्यम साधूनाम हृदयम त्वहम. कुठून आलो हा प्रश्न भगवंताला पडत नाही. कुठे जायचा हा प्रश्न भगवंताला पडत नाही. तो तर सदा सर्वत्र सर्वगा. जसं आपल्या घरातल्या कोणत्याही खोलीत आपण जाऊ शकतो, तसा त्रिभुवनामध्ये ब्रह्मांडामध्ये भगवंत कुठेही असू शकतात. प्रश्न आपला आहे की आपण आलो कुठून, आपण कशासाठी जगतो, आपण जाणार कुठं आहे हे आपल्याला काही माहीत नाही. माणसाची सरड्यासारखी धाव, आला कुठून तर आईवडिलाच्या पोटातून, इथूनच सुरुवात आहे.
या सगळ्याची उत्तर द्यायला समर्थ आहे कोण? तर आमच्या अवतीभोवती नांदणारे सिद्ध महापुरुष संत, जे सामान्य दिसतात, सामान्य भासतात, सामान्य वाटतात, पण असामान्य असतात. म्हणून विवेक चूडामणीमध्ये वेदांची की मनुष्यजन्म कशासाठी याची भाषा सांगताना, त्याचं एक उत्तर सांगताना आद्य शंकराचार्य म्हणतात, वदंतु शास्त्राणि यजंतु देवान. कितीही भाषण ठोकता आले, कितीही पडिक पांडित्य करता आलं, कितीही देवतांच्या पूजा अर्चेचे मंत्र माहीत असले किंवा विधी माहीत असल्या, कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवता. कितीही कार्यकौशल्य असेल, एखादा एमटेक झाला असेल, त्याला काही किंमत नाही जगात. पैसा मिळो ते मिळाला तर मिळाला. कितीही सुंदर गाता आलं, कितीही सुंदर प्रस्तुत करता आलं, तरी त्याला अर्थ नाही. पण आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती. जोपर्यंत स्वतःच्या जीवनाचं लक्ष, तेही भगवान निर्देशित, संस्कृती निर्देशित, देश निर्देशित, ध्येय निर्देशित असं, की माझ्या जीवनाचं लक्ष ते देण्यासाठी भगवंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतो. एक दोन भाऊ असले तर एक भाऊ इस्टेटीचा वारसदार होतो, त्याचा गावात नावलौकिक होतो, तर दुसरा सैन्यात भरती होऊन त्याचं नावही कोणी घेत नाही तरी तो सीमेवर शहीद होतो, तो देवाच्या हृदयात जातो. हा पितर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पूर्ण जीवाच्या गतीला जातो, समजत नाही. म्हणून आयुष्यामध्ये असे प्रसंग फार क्वचित येतात की आपल्या जीवनाला कोणती तरी दिशा, ध्येय आणि प्रासादिक सौंदर्य देण्याकरता, ध्येय देण्याकरता अचानक कोणीतरी समोर येतं. आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती. मुक्त होणं म्हणजे काय? लोकांच्या मनात आपण असो की नसो, मी माझ्या सद्गुरूंच्या, माझ्या भगवंताच्या मनात आहे. कुठल्या सुखाचं स्वरूप मला अनुभवायला येऊ न येऊ, की माझ्या ध्येयाला, माझ्या देवाला, माझ्या भगवंताला मी माझं सुख देऊ शकलो. मुक्ती यालाच म्हणतात. मुक्ती म्हणजे काय की करकचून बांधलं आणि अचानक सोडलं, ते तर डुकराला बांधतात केस उपटताना, तो सुटला तर काय मुक्ती होते काय? आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती. आत्मैक्य म्हणजे काय? हा आत जो बसलाय, ज्याची घोषणा ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःष्ठान इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती, अशी भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की मी कुठे नाही, मी प्रकृतीच्या स्थानी आहे. जडमूड समस्त जल स्थिर चर व्यापक नित्य निरंतर शाश्वत अशाश्वत जीवमात्रांच्या, वस्तुमात्रांच्या ठाई मी आहेच असं समजून तो आपल्यात आपल्याला अनुभवायला काय येत नाही, हा प्रश्न आहे. ज्यावेळेला अर्जुनाला हे कळलं की अरे मी थोडी मरणार आहे, मला चालवणारा श्रीकृष्ण आहे, माझ्यात श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्णाच्या इच्छेने मी निर्माण झालो, श्रीकृष्णाशी संबंधित माझं नातं आहे, मग माझं काही श्रीकृष्णाचं काही होत नाही, मला माहित नाही. जोपर्यंत श्रीकृष्ण आहे तोपर्यंत मी आहे. देवो चिरंजीवो यथा. जसा माझा भगवंत चिरंजीव आहे आणि वाट जर भगवंताच्या श्रीचरणापर्यंत जात असेल, पाऊले चालती पंढरीची वाट. पंढ म्हणजे पुरुषार्थी, षंड म्हणजे पुरुषार्थहीन. पंढरी म्हणजे पुरुषार्थ नगरी. ही व्याख्या ऐकली नसेल आपण. पंढ षंड असे दोन, पंढ विरुद्ध षंड असा शब्द आहे. पुरुषार्थाचा विजय प्राप्त करण्यासाठी आमचा पुरुषार्थ कोणता? पावले चालती पंढरीची वाट. जीवन कसंही चालेल पण माझा शेवट पांडुरंगाच्या श्रीचरणी नतमस्तक होण्यातच झाला पाहिजे. तर पांडुरंग तिथेच आहे असं नाही, जिथे कुठे मला ध्येय रूपाने
माझ्या उद्दिष्ट रूपाने तो प्राप्त झाला असेल तर त्या ध्येयाची सिद्धी प्राप्त होण्यामध्ये माझी पंढरी आहे. म्हणून जीवाची पंढरी झाली असं म्हणतात. आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यती ब्रह्मशतांतरेपी. ब्रह्मदेवानी शतजन्म जरी घेतले तरी जोपर्यंत त्याला सद्गुरूचा लाभ नाही, जोपर्यंत त्याला सद्गुरूंच्या किंवा भगवंताच्या अधीन जाणं समजत नाही, जोपर्यंत त्याला माझा विचार सोडून त्याचा विचार सुरू होत नाही, न सिद्ध्यती ब्रह्मशतांतरेपी. 100 जन्म ब्रह्मदेवानी घेतले तरी त्याला आनंद काय असतो तो जीवनात येणे नाही. बद्ध ही वासनाबद्ध मोक्षस्याद्वादनम वासना क्षयम. मोक्षस्य वासनात स्वयं क्षयम. या सगळ्या वासनाच आहे. मला ही डिग्री प्राप्त झाली आणि माझं स्टेटस काय आहे, मी कोणत्या घरात जन्माला आले, माझा समाज कोणता आहे, मी किती सुशिक्षित आहे. आपल्याला वाटते वासना आपण एका छोट्याशा गोष्टीशी जोडून ठेवली. भगवंताची समरस ज्या ज्या गोष्टी होऊ देत नाही. ऊर्ध्वगामी प्रवास जीवनाचा पाहिजे. जसं पहाड चढायचा असेल तर पहिले बॅग कठीण वाटते, मग बॅगमधला एक बाटली तो फेकून देतो, त्यानंतर नको त्या गोष्टी फेकून देतो. हळूहळू करता करता बॅगही जड वाटायला लागते आणि हळूच बॅग त्याचाही त्याग करायचा असतो. असा जीवनामध्ये अनेक गोष्टीचा त्याग करत करत ध्येयाशी समरस व्हायचं असतं. त्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. जबाबदारी स्वीकारणं म्हणजे काही जड होणं नाही आहे. आपण आपल्या जबाबदाऱ्या म्हणून त्याला म्हटलं की त्याला जडत्व प्राप्त होते आणि त्याने दिलेली जबाबदारी म्हटलं की ती प्रासादिक जबाबदारी ठरते. प्रसाद असतो प्रसन्नता. कोणतेही काम जीवनात स्वीकारल्यानंतर, कोणती जबाबदारी स्वीकारल्यानंतर, कोणतेही कर्तव्य आल्यानंतर ते त्याचं म्हणून स्वीकारलं की त्यात प्रसन्नता आहे, त्यात ऊर्जा आहे, त्यात तेज आहे, त्यामध्ये समर्पण आहे, त्यामध्ये सत्संग आहे, त्यामध्ये सद्गती आहे आणि त्यामध्ये भगवंताची समरसता आहे. त्यामुळे आम्ही त्याचं म्हणून जीवनाला स्वीकारतो काय, आपण स्वतःलाच त्याचं म्हणून समजत नाही. हा आपला पराभव आहे. जीवनाची सुरुवातच मी त्याचा आहो, त्याच्याशिवाय माझं कुणी नाही, मी त्याच्याशिवाय कुणाचाच नाही. हे फक्त मनुष्य जीवनात मनुष्यालाच कळू शकते. म्हणून बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सर्व ग्रंथही गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा. एकदा हनुमंतांनी रामाला विचारलं की मला मोक्ष मुक्ती काय असते त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. तर भगवान रामचंद्र म्हणतात चतुर्विधा तुझ्यावर मुक्ती मद उपासना भावेत. काहीच नाही करायचं, माझ्याजवळ राहा, मद उपासना भवेत. एकच वाक्य रामायणामध्ये फक्त असं आहे जिथे हनुमंताला रामाने सांगितलंय की माझी उपासना कर. नाही तर महाभारत असो, भागवत असो, माझं नाव घ्या असं गोपालकृष्ण कुठेच म्हणत नाही, रामायणात म्हणत नाही, कुठेच कुठली देवता म्हणत नाही. की संत सांगतात की जा नारायणाची उपासना कर, संत सांगतात जा गणेशाची उपासना कर, संत सांगतात विठ्ठलाची उपासना कर. भगवंत नाही सांगत. म्हणून एखाद्या माणसात असते ना, माझंच ऐका, माझं माना, माझा अपमान, माझं आहे, माझ्या भोवती जो कोणी असतो तो देवापासून कोसो दूर असतो.
कारण ही भगवत तत्वाची खूण आहे की स्वतःच्याकडे स्वतःचं महत्त्व ठेवायचं. हे देवालाच आवडत नाही, तो स्वतःचं महत्त्व ठेवतच नाही. संत ठेवतात. चतुर्विधा तू या मुक्ती मद उपासना भवेत. भगवान रामचंद्रांनी सांगितलं. आता हनुमानजी डोकं खाजवत बसल्याचा अर्थ काय? राम राम तर मी म्हणतोच. तर आम्हालाच विचारलं की चतुर्विधा तू या मुक्ती, चारही मुक्ती मिळतात. स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत. सलोकता म्हणजे काय? तर म्हणे तुला हनुमंता सतत असं वाटेल की तू माझ्याच साम्राज्यात वावरतो आहे. मग याच्यासाठी काय करायचं देवा? तर राम म्हणतात जे साम्राज्यात तू फिरतो ते माझं म्हणून मान, ते रामाचं आहे असं समज. सलोकता. आपल्याला तर 4 दिवस आपल्यासोबत काम करणारा आपला वाटत नाही, प्रापंचिक माणसाला आपली आई आपली वाटत नाही, बायको आपली वाटत नाही, भाऊ भावांचे भांडणं कोर्ट कचेऱ्या झाल्यानंतर भाऊ आपला वाटत नाही. की तू जिथे फिरशील तिथे माझेच लोक आहे, माझीच व्यवस्था आहे, माझाच अपमान झाला तरी तो प्रसाद, मान झाला तरी तो प्रसाद. त्याच्याशिवाय तू माझ्या साम्राज्यात राहतो असं होणार नाही. एखादी मुलगी दुसऱ्या घरात जाते, विवाह होऊन तेव्हा नाव सोडते, अण्णाव सोडते, कुळ सोडते, भाऊ सोडते, बहीण सोडते, घर सोडते, हक्क सोडत नाही. आता कायदा नाही करू देत, जाऊ द्या, सोडायलाही नको, तिचं आहे ते तिचं आहे. ती तेव्हाच त्या दुसऱ्या घराला आनंद देऊ शकते की ज्या वेळेला ते आपलं मानते. तिथले सगळे आपले, तिथलं घर आपलं, तिथला मान आपला, तिथला अपमान आपला, तिथले कष्ट आपले, तिथले सुख आपले, तिथले दुःख आपले. सेम प्रिन्सिपल. की तू ज्या ठिकाणी जाशील तिथले झाडं, फुलं, जीव, जंतू, मनुष्य माझे समज. म्हणजे त्यांच्याकडून तुला जी वागणूक मिळेल तीही प्रासादिक राहील, आणि तू तर माझा आहेस, तू त्यांना जी वागणूक देशील तीही प्रासादिक होईल. म्हणजे प्रपंचात कुठेही दूरवर गेलो असताना मी रामाच्या कक्षेबाहेर नाही, हा भाव ठेवला पाहिजे. घरातून कुठेही जात असताना, कुठेही हॉटेलमध्ये जा, कुठे जा, बिकट प्रसंगात जा, मित्रमंडळीत जा, मी माझ्या कुलदेवतेच्या, माझ्या गुरुच्या, माझ्या भगवंताच्या कक्षेबाहेर नाही, त्याच्या दृष्टीत आहे. हा भाव पहिला महत्त्वाचा, तो सलोकतेचा प्रतिपादन करतो. त्याला सलोकता मुक्ती म्हणतात. कुठेही फिरताना, कसंही, कुठेही, कसलीही अवस्था असो, कोणतीही दशा असो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविषयी हाती धरोनिया, चालो वाटे आम्ही तुझाची आधार. क्षणभर डोळे मिटायचे, तो आहे आतमध्ये, ज्याच्या भरोशावर मी जगतो, तो माझ्या हात आहे. मी त्याच्यापासून दूर नाही, तो माझ्यापासून दूर नाही. उपासनेचा अर्थच असा आहे. उप म्हणजे त्याच्या श्रीचरणाशी, आसन म्हणजे आपलं स्थान नक्की करणं, त्याच्या श्रीचरणापासून मी क्षणैक दूर नाही. क्षणैक न सांडी संग त्याचा, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. समीपता मुक्ती. बद्धो ही वासनाबद्धो. त्याचं चिंतन सोडून दुसरं चिंतन सुरू झालं की तुम्ही दुसऱ्याच्या बंधनात गेले. मोक्षस्याद वासनाक्षय. तुझ्याशिवाय मला दुसरी इच्छाच नाही. रामकाज करिबेको आतुर. तू दिलेल्या कार्याशिवाय माझं ध्येयच असू शकत नाही. अरे कोण कोणाला ध्येय देते नाही तर जीवनात. ताटे वाट्या, संपत्ती, अंधनात तर सगळं देतात, गाद्या गिरद्या, कपाट, सोफा सेट, देव कोण देते हो? जीवनाचा मार्ग कोण देते? चतुर्विधा तू या मुक्तीर्मद उपासना भवेत या वाक्यामध्ये
पहिली मुक्ती दुसरी मुक्ती कुठे आहे हे रामाने सांगितलं. सलोकता, समीपता, स्वरूपता, एकरूप होणं, एकात्म होणं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. हा भाव करता करता साम्राज्यात त्याच्या वागता वागता त्याच्या जवळ राहता राहता त्या भक्ताच्या ठाई, त्या कार्यकर्त्याच्या ठाई, त्या काम करणाऱ्या सद्भक्ताच्या ठाई, दासाच्या ठाई भगवंत आपलं काम करण्याची जबाबदारी त्याला देतो. त्यासाठी आपले समस्त ऊर्जा, समस्त तेज, समस्त लक्षणं, समस्त गुण द्यायला लागतो. आणि त्यात लोकांना वाटायला लागतं की रे हा साधारण नाही, हा देवपुरुष आहे. ती स्त्री असेल तर ही दैवी संपतयुक्त स्त्री आहे. काय हिचं बोलणं, काय हिचं चालणं, काय हिचं वागणं. ध्येयाशी एकरूप झालं की तसं होतंय. म्हणून समर्थ गुरु रामदास स्वामींना संभाजी महाराजांनी विचारलं की मला पिताश्रींसारखं व्हायचं आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हायचं आहे. मी काय केलं पाहिजे? कोणत्या टीचरची ट्युशन लावू, कुठं जाऊ, कोणाकडून काय शिकू, हे कुठून शिकले? अरे त्यांचा जन्मच देशाच्यासाठी संकल्पातून झाला होता, जिथे माता पित्यांनी सांगितलं होतं की परचक्र उठावं, मुघलांची गुलामी जावी, आपला धर्म, आपले संस्कार, संस्कृतीचा उदय व्हावा, यासाठी संतान दे. आणि ती उपासना, ती तपश्चर्या छत्रपती शिवाजींच्या स्वरूपाने प्रगटली. तर रामदास स्वामी म्हणतात तू काहीच नाही, जवळ जा, चतुर्विधा तू या मुक्ती, त्यांच्यासारखं व्हायचं आहे. मग उपासना भवे, त्यांची उपासना कर. म्हणजे कशी? शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे वागतात. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. त्यांचा पुण्य प्रताप कसा आहे? चमचा उचलण्यापासून तर देवाजवळ उद्बत्ती लावण्यापर्यंत, व्यक्ती व्यक्तीशी बोलण्यापासून तर सगळ्यांना आधार देण्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती जे काम करतो ते जर ईश्वरयुक्त असेल, ते जर प्रासादिक पद्धतीने साकारले जात असेल तर ती भगवंताची पूजाच ठरते. स्वरूपता, सलोकता, समीपता, स्वरूपता. भगवंत आपलं स्वरूप प्रदान करतो. एखादा व्यक्ती कसाही असला, उदास असला, थकलेला असला, तरी तो देव वाटतो, तो दैवी वाटतो. देवच त्याच्यामधून काम करतो. आणि सायुज्यता, सायुज्यता म्हणजे साक्षात ब्रह्मस्वरूप होणं. तर या चारही मुक्ती तुला पाहिजे असेल, राम आठवला की हनुमान आठवत नाही असं होऊच शकत नाही. राम तिथे हनुमान असते. त्या मंदिरात रामच नाही जिथे हनुमंत नाही. अशी जागाच नाही जिथे हनुमंत आहे आणि राम नाही. त्यामुळे माझी उपासना या पद्धतीने तू कर. चतुर्विधा तुया मुक्तिर्मदुपासना भवेत. आणि धर्म आमच्या जीवनाचा हाच आहे. सुखम नास्ति विना धर्म, धर्म तस्मात् परो भवा. आनंद, सुख, समाधान या अशा पद्धतीच्या विचाराच्या शिवाय जीवनात येऊच शकत नाही. नाही तर आपल्याला वाटते की पिंडदान केलं की जरी भेटली मुक्ती. पिंड पाहते या मुक्ती. आम्हाला वाटतं की पिंड प्रदान केला की मुक्ती भेटली. पण सा मुक्तीर्न तू मन्यते.
त्याला मुक्ती म्हणतच नाही. समस्त वासना त्या भाताच्या पिंडा अवतीभोवती, कारण अन्नमय कोश आहे. शास्त्र सांगतं की अन्न धारणेनीच जीव आहे. त्या ठाई जी आयुष्यभर सगळ्या वासना ज्या गोळ्या केल्या असतील, ज्या ध्येयाला सोडून, देवाला सोडून, सत्याला सोडून, धर्माला सोडून जे जे जीवन जगला, त्या त्या वासनांची तीव्रता कमी होण्यासाठी पिंडदान आहे. त्याने मुक्ती बिक्ती होते असं काही नाही. गाईचा पोटा शेणाचा इथून उचलला मातीतून आणि तिथे ठेवला तर तो माती आणि कण घेऊनच जातो. तसा माणूस गेला तर तो आयुष्यभर ज्याच्यात अटकला ते घेऊनच जातो. कशात अटकलो ते दिव्य तरी पाहिजे. दिव्यचमे कर्मचमे. तर ठीक, सा मुक्तीर्न तू म्हणते, ती मुक्तीच नाही. तर मरताना पांडुरंगाचं स्मरण घेऊन गेला, मातृभूमीसाठी काही करून गेला, संस्कृती, संस्कार, सत्य, धर्म याच्यासाठी जगून त्याचे विशेष काही घेऊन गेला. विशेषण महानुभाव पंथामध्ये त्या पत्थराला विशेष म्हणतात. आमच्याकडे विशेष आहे. देवाला विशेष म्हणतात. इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट. तो इष्ट आहे, तो विशिष्ट आहे, तो इष्ट आहे, तो शिष्ट म्हणजे सर्वात सभ्य आहे. अशा खुणा चिन्ह घेऊन गेलो पाहिजे. आणि म्हणून जीवनाचं आत्मबोध हे करून देणारे संत असतात. त्या संतांच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. म्हणून संतांच्या सान्निध्याची महती खूप आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. तो धर्म संत जगतात, तो आत्मबोध संत देतात. आता इथंच तुम्ही संताच्या घरात आहात, देवनाथ महाराजांच्या घरात आहात. आता पंक्ती होणार आहे, की प्रपंच नाही आहे. तिथे स्वयंपाक, तिथं पोळ्या, तिथे करा बरं घरी. महालक्ष्मीचे 200 लोक आले तर 25 दिवस माणूस उठत नाही. लयच झालं. तिथे आत्ताच पंक्ती झाल्या. केव्हा झाल्या? परवा जन्माष्टमी. किती जमले रे? 5000. म्हणजे आम्ही करतच नाही. करणारा तो बसलाय मागे. कष्ट त्याचे, अन्न त्याचं, तुम्ही त्याचे, मी त्याचा. मग आलं कुठे दुःख? मुक्तीच्या प्राप्तीसाठी त्याचं समजावं लागतंय. सुरुवात त्याची मी त्याचा, तो माझा, या नात्यापासून सुरुवात करावं लागते. मी तुझा तू माझा, की मी तुझ अनंता, काही ना कळे सद्गुरु स्वामी, नमितो तुझ आता. मी तुझा तू माझा, की मी तूच. हे 3 प्रश्न पडले पाहिजे. काही लोकांना असं वाटते अध्यात्म म्हणजे आम्ही कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, आम्ही कोणाच्या याच्यात जात नसतो, आम्हाला देवाचं बरं, आम्ही घरीच सगळं करतो. त्याच्यापाशी देवबिव नाही येत लवकर. त्याला तो भ्रम आहे त्याचा. धर्म, सत्य, अध्यात्म, संस्कृतीचं परिपालन आणि रक्षण करणाऱ्या अर्जुनाच्या सोबत तो कुठेही जाईल. सीतामाई होती म्हणून रामायण घडलं, म्हणून रामचरित्र झालं, म्हणून रामाच्या चरित्राची उदाहरणं आमच्या समोर आहे. द्रौपदी होती म्हणून महाभारत घडलं. ती एवढी धावली, ती एवढी पळाली, तिने सगळं केलं, सगळं करत राहिली, तिच्यासोबत देव होता. विदुर आयुष्यभर धर्मकारणासाठी झटत राहिले, त्यांच्यासाठी देव होता. ऋषीमुनी हजारो वर्ष तपस्या करत तरी देवाचं दर्शन नाही, भेट नाही. करत बसा. मग्नता, कार्यमग्नता. मी त्याचा, तो माझा, त्याच्यासाठी. मग त्याचं जे जे काम असेल ते माझं आहे.
एखादा जर एखाद्या घराण्याचं समजतो मी या कुळातला आहे, तर त्या कुळाचं जे जे आहे ते त्याचं कर्तव्य आहे. आपलं कुळ कोणता? आपली कुलगोत्रयाती विठ्ठल रखुमाई प्रभूती. ती विठ्ठल रखुमाई ही प्रभूती म्हणजे हे दोन आदर्श, ती माझी कुळयाती आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निदान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. बाप रखुमादेवीवर, माझं मायबाप रखुमादेवीवर आहे. मग त्याचं जे जे काम असेल, तो ज्यासाठी कष्ट घेतो, कशासाठी घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य. म्हणून शेवटची प्रार्थना भगवान रामचंद्रजी करतात. अवतार समाप्ती करताना असे लोक बसले आहेत आणि भगवान रामचंद्र म्हणतात, आता मी अवतार समाप्त करतो. सगळे अयोध्येला जातात, राम जन्मभूमीचं दर्शन घेतात, पण रामाने अवतार समाप्त केला तो गोप्रतार घाट आहे, त्याचं कधी दर्शन करत नाही. तो सुंदर घाट आहे. त्याच्या बाजूला सुभाषचंद्र बोस गुप्त होऊन राहिले होते एका साधूचा वेश घेऊन. ती जागा आहे फैजाबाद, अयोध्येचाच भाग आहे. तिथे विशाल सभा, राजसभा बोलावली आणि शेवटचं भाषण भगवान रामचंद्र करतात. असं आपला पदर पसरतात सगळ्यांसमोर आणि म्हणतात, आज राम तुम्हाला मागणार आहे. आजपर्यंत रामाने मागितलं नाही, आज मागतो, भिक्षा मागतो. तो एवढंच म्हणतो की भूयो भूयो भाविनो भूमिपाला नत्वा नत्वा याचते रामचंद्रा. भूयो भूयो भाविनो भूमिपाला. अनेक राजे आले होते, सरदार आले होते, सामान्य प्रजाजन, श्रीमंत गरीब सगळी प्रजा होती आणि भगवान रामचंद्र डोळ्यात पाणी आणून नमस्कार करत होते प्रत्येकाला की आज मला दान द्या. नत्वा नत्वा याचते रामचंद्रा सामान्योयम धर्मसेतुर्नराणां काले काले पालनीया भवद्वी. मला एक वचन द्या. समस्त प्रजाजनांकडून त्यांनी वचन घेतलं. कोणतं घेतलं? एक रावण, त्याची प्रजा, त्याचे संताप, त्याची विकृती मारायसाठी मला पूल बांधावा लागला. तो पूल बांधा म्हणजे समुद्रावरचा पूल नाही. सामान्योयम धर्मसेतुर्नराणां याचा अर्थ असा की मला योग्य कारणासाठी घराचा त्याग करावा लागला. मला अनेक संतांपर्यंत जावं लागलं. मी गेलो वनवासात असताना. मला शिक्षा घ्याव्या लागल्या, स्वीकाराव्या लागल्या, दीक्षा घ्याव्या लागल्या. मला सामान्य संत निषाद राजगुहापासून सगळे रागवले सुद्धा प्रसंगी की रामाचं असं नाही करायचं. काय घ्यायचं देवतांकडून? रामाची रीत घ्यावी, कृष्णाची नीती घ्यावी, रामाची रीती घ्यावी. हे सगळं घेता घेता शिकावं लागलं मला. हा धर्मसेतू मी अयोध्येतून बाहेर पाऊल टाकलं. कशाला? माझ्या आईला म्हटलं की मला वनवासाला जायचं आहे, वडिलांची आज्ञा. वडिलांनी म्हटलं ना, दिलं तुला, दिलं. रामम देही. विश्वामित्र ऋषींनी मागितलं आणि त्यांनी मला दाखवून दिलं की तुझी गरज आहे, कुठे कुठे गरज आहे तिथे निघ. तर मी धर्मसेतू तिथूनच बांधला. सत्यासाठी मार्ग प्रशस्त करणं त्याला सेतू म्हणतात. सहेतू, सहेतू. चांगल्या कामासाठी आपल्या जीवनाचा मार्ग मोकळा करणं याला सेतुबंधन म्हणतात. ते काही पूल बांधणं नाही आहे, सेतूचा वेगळा अर्थ आहे. सामान्योयम धर्मसेतुर्नराणां. तिथून मी निघालो. तिथून आईकडून परवानगी घेतली. कैकेयीलाही मी तिचे आशीर्वाद घेतले की तिच्या या वागण्यामुळे मला धर्मासाठी बाहेर जाता आलं. प्रत्येक गोष्टीला अनुकूल करून घेता आलं पाहिजे.
एका रावणाचा नाश करायसाठी, राक्षसी सत्ता नाश करायसाठी, सत्याच्या रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी, साधू संतांच्या संस्कृतीच्या पालनासाठी जर मला एवढं करावं लागलं, सामान्योयम धर्मसेतुर्नराणाम, सर्वसामान्य जीवनात सर्वसामान्यांच्या आदराने, सर्वसामान्यांच्या उपदेशाने, सर्वसामान्यांच्या शिक्षणाने जर मला सामान्योयम धर्मसेतू नराणाम जर मी माझ्या उद्दिष्टाला सफल करू शकलो, एक रावण मारायसाठी मला जर एक जीवन यात्रा करावी लागली, तेव्हा तर एकच रावण होता. आता कशी स्थिती आहे? घर घर में है रावण बैठा, इतने राम कहाँ से लाओ. एका रावणाला मारायसाठी एक जीवन यात्रा मला सफल करावी लागली, तर आता ठाई ठाई रावण आहे. जिथे जाव तिथे रावणी वृत्ती आहे. त्याच्यासाठी तुम्हाला किती सेतू बांधावे लागतील. मला वचन द्या. भूयो भूयो भाविनो भूमिपाला, नत्वा नत्वा याचते रामचंद्रा, सामान्योयम धर्मसेतू नराणाम. आणि मला वचन द्या की अनंत काळापर्यंत मी जसा धर्मसेतू जीवनात बांधला तसा तुम्ही बांधाल की नाही गोपाल कृष्ण भगवान की. तसा तुम्ही बांधाल की नाही याचं उत्तर रामचंद्रांनी प्रजेला मागितलं. जेव्हा प्रजा म्हणाले की हो रामा, तुझंच जीवन आम्ही जगू, तुझ्यासारखं आम्ही जीवन जगू, तर ते जेव्हा प्रजाजन मानले तेव्हाच भगवान राम म्हणतात की आता मी अवतार समाप्ती करतो, कारण आता तुमच्यातच मी आहे. आता मला समाधान झालं की जितके उपस्थित आहे, जितके मला मानणारे आहे, जितके माझं ऐकणारे आहे, तितके सगळे राम आहेत. त्यामुळे आता जितके रावण तितके राम याची माझी खात्र पटली आहे. आता मी अवतार समाप्त करतो. त्यामुळे जीवनाला या पद्धतीने समजून घेणं हे तर कोणी करते. क्वालिफिकेशन तर कोणी घेते, त्याचा असा अहंकार. मी काय तर इंजिनियर आहे, मी काय तर डॉक्टर आहे, मी काय तर तमुक आहे, मी काय तर तमुक आहे. सिलेबस पास करणं, ज्याला तेव्हा आठवलं तो पास झाला, ज्याला नंतर आठवलं तो नापास झाला. ही काय परीक्षा आहे? जो उत्तीर्ण होतो त्यालाही मग नंतर मी काय लिहिलं हे आज आठवते काय? 3 वर्षापूर्वी डिग्री झाली, त्याला 10 प्रिन्सिपल विचारा त्यातले येतात का त्याला? हे काय कामाचं? हे स्मरणशक्तीची स्पर्धा आहे. त्याला काही क्वालिफाईड होणे असं म्हणत नाही. क्वालिफाय तर ते आहे अंतिम श्वास समाधानाचा. वाह, जगलो तर असा, जगली तर अशी, केलं तर असं, केलं तर मी असं, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. त्यामुळे जीवनामध्ये जगायचं असेल, हा ज्याची जी स्थिती असेल, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुके तू पाहे आनंदाचे. जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल, जी स्थिती भगवंताने दिला असेल त्यात आपलं नंदनवन ते साकार केलं पाहिजे. त्यामुळे भगवान श्रीहरीची अनंत कृपा की आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, आपल्याला संतांची शृंखला प्राप्त झाली आहे. आपण मन मोकळं करू शकतो. ते श्रीचरण आपल्याला लाभले आहेत. आपल्याला ध्येय मिळालेलं आहे. आपल्याला कारण मनुष्यामध्ये आणि जनावरांमध्ये तर फरक आहेच. जनावराचा फक्त एकच भाग माणसामध्ये समान आहे, तो म्हणजे जन्म आणि मृत्यू. त्यालाही आहे, आपल्यालाही आहे. चिंतन, साधना, उपासना त्यांना नाही आहे, आपल्याला आहे. त्यामुळे भगवान रामचंद्रांचं जे मी उदाहरण दिलं की तुला काय पाहिजे, तर तुला मुक्ती पाहिजे, त्यामुळे मोक्ष कारण सामोग्र्यात भक्तिरेव गरीयसी. मोक्ष कारण, तुला समस्त मोक्षांचं म्हणजे काय, सगळं सुटलं आणि ध्येयच उरलं, ध्येयाशिवाय काही नाही.
जितका पुरणपोळीवर आपण पोळ्याच्या दिवशी ताव देतो, तितकं छातीवर लढता लढता गोळी झेलण्यामध्ये सैनिकाला जितका आनंद आहे, गाढवाला चिखलात कोरड्या राखेत लोळण्यात आहे तर डुकराला नालीत डुबण्यात आहे. प्रत्येक जीवनाचे आपले आपले वासनामय आनंद ठरले आहेत. परंतु तू मी होणं, मी तू होणं, आपण दोन्ही मिळून ध्येयरूप होणं, मरायचं तर कधीही आहे. कोणाला माहिती उद्या कोणाचा कसा आहे. घटकेचं घड्याळ आहे, पण एकता सुरला खटवांग रायासी, ते समजलं पाहिजे ना. खटवांग राजा रामचंद्रांच्या कुळातला तेव्हा देवासूर संग्रामामध्ये लढत होता आणि खूप थकला. तेव्हा देवांनी म्हटलं की तुला काय पाहिजे, तू इतकं केलं आमच्यासाठी. तो म्हणे काही नाही, मला हे सांगा की माझं आयुष्य किती राहिलं आहे. तो म्हणे 1 घंटा. मग आता मागून काय करू म्हणे मी. एक करायचं असेल तर एकच काम करा, की मला एका क्षणात माझ्या राज्यात पोहोचवा, माझ्या सगळ्या गोष्टीचं दान मला करू द्या, उत्तराधिकार ठरवू द्या आणि माझ्या ध्येयासाठी मला मोकळं करू होऊ द्या. 1 घंट्यात देवासूर संग्रामातून त्याला अयोध्येला नेलं. तिथे त्यांनी उत्तराधिकारी ठरवला आणि सर्वसंग परित्याग करून तपश्चर्येला नाही गेला. माझी ध्येय साधना काय आहे विचारलं आणि त्या साधनेत तो लीन झाला आणि साधनेत जाता जाता मला मृत्यू हवा असं त्यांनी वरदान मागितलं. अंतमती सागती. देश कार्य करता करता जो या देशात मरेल तो देशासाठीच पुन्हा जन्म घेईल, हे त्रिवार सत्य आहे. जो देव कारण करता करता देह सोडेल त्याचा देव कारणासाठीच जन्म होईल, हे त्रिवार सत्य आहे. जो धर्म कारणासाठी मरेल, पंढरीच्याकडे पायी जाता जाता जो गेला त्याला पंढरीमध्ये नेणं हे देवाचं कर्तव्य आहे. आपला मार्ग प्रशस्त करावा, मार्गस्थ होता होता मृत्यू, ही जीवनातली सर्वात मोठी मुक्ती आहे. त्यामुळे मोक्ष कारण सामुग्र्यात भक्तिरेव गरीयसी. भक्तिमती देवाची असो, देशाची असो, धर्माची असो, त्यासाठीच जीवनाचं. आणि ज्यांना हे लाभलं आहे त्यांच्यासारखं तर जीवनाचं ऐश्वर्य कोणाला नाही. नारदाला खूप गर्व झाला की मी त्रैलोक्य फिरतो आणि काम करतो आणि सगळं तुमचं काम बरोबर करून देतो. वाद घातला भगवान नारायणाशी. भगवान नारायण म्हणतात की मी तर स्मर्तुग्रामी आहे, तुला तर फिरावं लागते, माझं स्मरण केल्याबरोबर मला जावं लागते. ॲट अ टाईम माझं जर 3 करोड लोकांनी स्मरण केलं, मला 3 करोड ठिकाणी एकाच वेळेला असावं लागतं, हे तू करतोस काय? मग प्रचारक तू आहे की मी आहे? परिव्राजक तू आहे की मी आहे? परमहंस परिव्राजकाचार्य आत्ता मी ऐकलं, मी काही संन्यासी नाही, पण संन्यास जर आपण त्याची व्याख्या पाहिली, सम्यक न्यासत्ते इति संन्यास हा सर्वत्र आहे. नाही आहे शब्द नसाय करिता अनुमाना, देवनाथ प्रभू 4 वर्ण है अनुदिनी उच्चारा. तो नाही असं नाहीच, तो सर्वत्र आहे, सदा सर्वत्र सर्वगा. त्यामुळे एखादं कुठलंही क्षेत्र आपल्या जीवनामध्ये परमानंदी ध्येयाचं आलं असेल तर त्यात सर्वत्र असावं. तर एका उत्तराने नारद चूप झाले, म्हणून ती लीला केली ना. 16 सहस्रांशी कसा प्रपंच करतात कृष्ण तर पाहायला गेले. प्रत्येक कक्षामध्ये त्यांना गोपालकृष्ण कुठे सारीपाठ खेळताना, कधी ज्ञानोपदेश करताना, कधी साधना करताना, कधी बासरी वाजवताना, कधी कधी घरातले कामं करताना, कधी एखाद्या संतांशी बोलताना, सगळीकडे सगळ्या कक्षात दिसले.
त्यामुळे हा धर्म जीवनामध्ये आपल्याला कळला पाहिजे. आपण किड्या माकोड्यासारखं जगायचं नाही, किड्या माकोड्यासारखं मरायचं नाही. आपलं घर हे भगवंताला अवतार घेण्यासाठी जागा सापडली नाही. जसं म्हणतो ना की काय राजो आमच्याकडे या ना, नाही हो राजो तुमच्याकडे येतो ना, कोणी नसलं तुम्ही आहातच, तुमचंच घर आहे माझं, आपण म्हणतो की नाही. तसं देवाला अवतार घ्यायला जागा सापडली नाही तर माझं घर मी नीट ठेवेल, माझ्या घरात तो अवतार घ्यावा, माझ्या देशात त्यांनी अवतार घ्यावा, कोणत्याही समाजात अवतार घ्यावा, कोणत्याही घरात प्रत्येक घर सिद्ध ठेवू. या पद्धतीसाठी आपल्या घरात आपलं जीवन चांगलं पाहिजे, आपल्या समाजात आपलं जीवन चांगलं पाहिजे, आपल्या धर्मातलं जीवन आपलं चांगलं पाहिजे, आपल्या देशातलं जीवन आपलं चांगलं पाहिजे. तर असं असावं. कायेन वाचा मनसेंद्रियत्वात बुद्ध्यात्मनावात प्रकृती स्वभावात करोमि यत् सकलं परस्मै नारायणायती समर्पयामी. आपलं प्रत्येक कर्म असं असलं पाहिजे, प्रत्येक विचार असा असला पाहिजे की तो नारायणाला प्रसाद म्हणून मी देऊ शकलो पाहिजे, देऊ शकली पाहिजे. निंदा चुगल्या याचं त्याचं उखाळं पाखाळं याचे नैवेद्य दाखवायचे काय. सामान्य आपलं प्रत्येक कर्म जर त्याला अर्पण करायचं आहे तर आपल्या कर्मात हे भेसळ कशाला पाहिजे. जर हे नसेल जीवनामध्ये तर आपण प्रेत आहोत. प्रयते जन्म घेणारा देह, देहाशिवाय आपलं स्वरूप नाही. प्रयते हेच आहे. आणि त्या प्रेताला किती पण माणूस बाई मेला कोणी तर एखादी बाई मेली तिले नेकलेस घाल, नेकलेस करतो का आपण. माणूस मेला तर त्याला टाय बांध, टाय फुल बँड चढव चांगला करतो का आपण. त्याला हारच घालतो, त्याला गुलालच लावतो, तिला कुंकूच लावतो, त्याला तुळशीच वाहतो, त्याला फुलंच घालतो, त्याला हारच टाकतो, त्याला चांगलं शुद्ध वस्त्रच नेसवतो. अरे ती मेल्यानंतर त्याला देवत्व काय द्यायचं, जिवंतपणी ते घ्यायचं. सत्कर्म, सद्विचार, सत्कार्य हेच अलंकार जीवनातले. ते ज्याच्या जीवनामध्ये तो 24 तास करत असेल तर तो कसाही असला व्यक्ती तरी चांगला दिसतो, आपला वाटतो, सगळ्यांना हवा असं वाटतो. ते या जीवनातलं देवपण ते घरात प्रत्येकाने आपल्यासाठी जपलं पाहिजे. त्यामुळे भगवान सद्गुरुनाथांच्या कृपेने आपलं जीवन जसं भगवान रामचंद्रांना अपेक्षित आहे, सामान्यम धर्मसेतुर्नराणाम, धर्मसेतू बांधणारं असलं पाहिजे. पण कसं काले काले पालनीया भवद्भी, की जे आम्ही करू ते किमान 3 पिढ्यांनी जरी पालन केलं पाहिजे. या पद्धतीने आपल्या जीवनाचं स्वरूप आपण धारण करण्यातच आपल्याला मोक्ष आहे. कारण भगवान हनुमंताला मोक्ष कारण सामुग्र्यात भक्तिरेव गरीयसी हे सांगताना रामचंद्र हेच म्हणतात. तेच आपण पालन केलं पाहिजे असा संकल्प आजच्या दिवशी करूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की जय.